नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बघा, शिष्यवृत्ती माध्यमिक परीक्षा जी काही आहे, या माध्यमिक परीक्षेचा इयत्ता 8वीचा जो काही पेपर आहे, हा 8वीचा पेपर्स आपल्याला बघायचा होता. आता या पेपरमध्ये जे काही बघायचे आपल्याला बघा, हा पेपर आपण 2 भागामध्ये बघत आहोत. भाग क्रमांक 1 यामध्ये आपण आणि भाग क्रमांक 2, कारण व्हिडिओची लेंथ काय होते, मोठी होते. काही विद्यार्थी व्हिडिओ पाहत नाहीत, सोडून देतात. त्यामुळं भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 या भागामध्ये हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. भाग 1 मध्ये आपण एक समजा 25 ते ठीक आहे 25 ते 50 क्वेश्चन्स आपण त्यामध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे पहिले 25 प्रश्न आपण त्यामध्ये काय करायला लागलो, कव्हर करत आहोत ते लक्षात घ्या. म्हणजे 26 पासून ते 50 पर्यंतचे प्रश्न आपल्याला यामागे कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. चला तर मग वेळ न घेता आपण प्रश्न चेक करू. आता बघा, पहिला जो काही प्रश्न होता, एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांचं गुणोत्तर किती आहे? 8:3. आता आपल्याला माहिती आहे पूरक कोन हा किती मापाचा असतो? पूरक कोन जो आहे तो असतो तुमचा 180 अंशाचा. आणि कोटी कोन किती अंशाचा असतो? कोटी कोन असतो तुमचा 90 अंशाचा. आता यांचं कोणाचं गुणोत्तर काय? 8:3 दिलं. म्हणजे यांच्यातला फरक दिलाय आपण असं म्हणू 90 किती? 8x - 5x. म्हणजेच 90 बरोबर किती येईल इकडं? 5x. तर x बरोबर काय मिळेल तुम्हाला? 18. मग आता x जर 18 मिळाला तर आपल्याला त्यांचं गुणोत्तर काढायचंय. ठीक आहे. मग गुणोत्तर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बघा, 18 गुणिले 8 हा जो काही पूरक कोन आहे, त्या पूरक कोनाशी गुणोत्तर काढायचं म्हणून आपण काय करू, कोन काढून घेऊ पूरक कोनाचा. 18 गुणिले 8 बघा, 8 आणि 8 8 8 64, हातचे किती आले? 6. 8 आणि 6 किती? 14. एक कोन किती आला? 44 मापाचा. आता एक जण 44 असेल तर दुसरा पूरक कोन कितीच्या मापाचा असायला पाहिजे? तर यामध्ये आपल्याला किती? 36 टाकावे लागतील. म्हणजेच तो कितीचा असेल? 36 अंशाचा. ठीक आहे. म्हणजे याला जर तुम्ही भाग दिला तर काय होईल बघा, 36 आपण असं म्हणू आणि इकडे किती? 144. 1 जसे 4. म्हणजेच पर्याय क्रमांक जो काही आहे 3, हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काय करता येतं? सांगता येतं. पर्याय क्रमांक 3, 1 जसे 4. व्हिडिओला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्नही करा. आपण सगळे पेपर्स घेत आहोत स्कॉलरशिपचे, इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचे. लक्षात घ्या, हा आपला दुसरा पेपर आहे. राहिलेले पेपर्स पण आपण घेणार आहोत. ठीक आहे. वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी ₹50 प्रति मीटरने किती खर्च येतो? बरं. आता कुंपण म्हणजेच काय? तर कुंपण म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? परिघ काढायचा आहे. काय काढायचं आहे? परिघ. आणि परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय r. बरं. 2 पायची किंमत तुम्हाला घ्यावी लागेल, जी आहे 22/7. त्रिज्या दिलेली किती? 28. म्हणून 28 घेऊन टाकू. 7चा भाग जाईल इकडे, 7 चोक 28. 22 दुनी 44 गुणाकारामध्ये 4 याचा जर गुणाकार केला तर 176 मीटर येतो. आता हे झालं पदरी. किती पदरी? एक पदरी. आपल्याला किती? 5 पदरी करायचं आहे. म्हणजे इथं घेऊ आपण 5 पदरी कुंपण. मग 5 पदरी कुंपण काय येईल? 176 गुणिले 5. 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3. 35 आणि 3 किती? 38, हातचे आले 3. 5 आणि 3 किती? 8. म्हणजेच 880 मीटर इतकी काय लागते आपल्याला? तार. हे पण उत्तर नाही. आपल्याला प्रति मीटरचा खर्च दिलेला आहे किती? ₹50. मग इथं आपण घेऊ खर्च. खर्च बरोबर 50 गुणिले 880. ठीक आहे. 8 पंचे 40, 0 हातचे आले 4. 40 आणि 4 किती? 44. वरचे 0 0 जशाला तसे. म्हणजेच जो काही खर्च आहे तो खर्च आहे तुमचा ₹44,000. हा खर्च आपल्याला तिथं अपेक्षित आहे किंवा हा खर्च तिथे येतो. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न आहे तुमचा घातांकावरचा. ठीक आहे. ए च्या डोक्यावर m आणि b च्या डोक्यावर m. मग यालाच आपण काय म्हणतो? a/b. त्याच्या डोक्यावर काय? m. म्हणजे m दोघाचा पण आहे. तसं हा 3 सर्वांचा आहे. म्हणजे 3 च्या हा -2 जशाला तसा. त्याच्या डोक्यावर पण काय येतो? 3. हा 2x जशाला तसा. त्याच्या डोक्यावर पण काय येतो? 3. भागाकारामध्ये काय आहे? 3. त्याच्या डोक्यावर पण काय येतो? 3. y च्या डोक्यावर पण 3. म्हणजे
इथं काय -8 x च्या डोक्यावर 6 भागिले 27 y च्या डोक्यावरती 3. एक्झॅक्ट असाच असणारा पर्याय कुठे दिसतो तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो. पण ते काय म्हणले, अचूक असे 2 पर्याय निवडायचे तुम्हाला. मग 2 पर्याय जर निवडायचे असेल तर इथं मायनस मायनस प्लस व्हायला म्हणजे हा चुकीचा पर्याय. बरं, आता हा जो काही y आहे हा y खालून वरती गेला म्हणजेच काय झालेला आहे तुमचा तो मायनसचा काय झालेला आहे, सॉरी प्लसचा काय झाला मायनस आणि मायनसचा काय झाला प्लस. म्हणून हे पर्याय उत्तर काय येईल त्याच्यामध्ये बरोबर येईल, कारण हे 2 आलं आणि हे 3 आलं हे सुद्धा नाही. अशा पद्धतीने आपल्याला जाता येतं. हा जो काही नियम आहे घातांकाचा, a च्या डोक्यावर m आणि त्याच्या डोक्यावर किती, b च्या डोक्यावरती किती m, म्हणजेच m काय करतो दोघांनाही कॉमन दिला जातो. 10 संख्येचा सरासरी किती आहे? 10 संख्या आहे, सरासरी 20 आहे. पहिल्या 6 संख्येचा किती आहे? 15. शेवटच्या 3 संख्येचा किती आहे? 16. तर 7वी संख्या कोणती असं म्हणजे? बरं, आधी घेऊ आपण 10 संख्याचा. 10 संख्या गुणिले 20 बरोबर 200 आलं. बरं, पहिल्या 6 चा किती आहे? 6 गुणिले 15, 15 सकी 90 आलं. बरं, त्यानंतर 3, 6 आणि 3 9 व्हायला लागल्या ना त्या, बघा इकडं 9 व्हायला लागल्या. 16 3 48. यांची बेरीज करून घेऊ या दोघांची. 8 9 4 13. आता यांच्या ह्या 10 संख्याचा आहे आणि ह्या किती येतं? 9 संख्येचा. म्हणजेच 10 संख्यामधून 9 संख्या आपण काय करू? वजा करू. म्हणजे किती उरतं तिथे बघा. जात नाही हातचा घेतला इथं 1, 10 झाला. 10 तून 8 गेला तर 2, इथं राहिले 9, 9 तून 3 गेला तर 6, म्हणजे 62 यायला पाहिजे होतं. 62 ही संख्या लक्षात घ्या, कारण आपल्याला काय करायचं होतं, ह्या पहिल्या 10 संख्येचा सरासरी काढायचा होता, त्यानंतर पहिल्या 6 संख्येचा काढायचा होता आणि नंतरच्या 6 संख्येची बेरीज. म्हणजे एकूण संख्याची बेरीज हे सूत्र आहे त्यांचं. एकूण संख्याची बेरीज बरोबर एकूण संख्या गुणिले सरासरी, हे सूत्र आपण तिथं वापरलं. ठीक. आता हे काय म्हणले, ह्यांची व्यस्तची बेरीज व यांच्या व्यस्ताची बेरीज. आता व्यस्ताच्या बेरजा करायच्या. याचा व्यस्त काय येईल रे? व्यस्त म्हणजे चिन्ह बदल करायचा. ठीक आहे, याचा व्यस्त येईल 5a अधिक 3b. बेरीज करा म्हणले तुम्ही बेरीज. यांचा व्यस्त काय येतो? 6a मायनस 2b. बघा हे 5a आणि 6a अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 6चं म्हणजे a होईल. इथं इथं अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे b चं लागल. ठीक आहे, 3 मधून 2b गेले तर b आणि 6 मधून 5 गेले तर a, म्हणजे उत्तर यायला पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 1, a अधिक b. व्यस्त करणे म्हणजे काय? त्यांचे फक्त चिन्ह बदलायचे, बाकी काही नाही. मायनस मध्ये तर प्लस आणि मायनस मध्ये तर प्लस, प्लस मध्ये तर मायनस आणि मायनस मध्ये तर प्लस, या पद्धतीने जायचं. अयोग्य विधान कोणतं म्हणतात बघा. ते बघा, पहिलं काय म्हणते ते 2 व 5 ने निशेष भाग जाणार असेल तर 10 ने निशेष भाग जातो. आता हे योग्य विधान आहे. हे काय आहे? योग्य विधान आहे. आपल्याला अयोग्य शोधायचे म्हणजे हे उत्तर आपलं नाही. बरं, पुढचं काय म्हणते? 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 ने व 3 ने निशेष भाग जातो. हे पण योग्य आहे, म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही आपलं. बरं, 7 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या विषम असतात. हे चुकीचं विधान आहे त्यांचं, कारण 7 न बघा इथं 7 14 21 28 म्हणजे ह्या कोणत्या संख्या आहेत? सम संख्या आहेत. पण ते म्हणतात की सगळे विषमच असतात, म्हणजे हे विधान त्यांचं चुकीचं आहे. बरं, 6 ने भाग जाणाऱ्या संख्यांना 1 न 2 न 3 न 6 न भाग जात असतात. हे पण बरोबर आहे. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 3 काय तुमचं अयोग्य आहे. म्हणजे उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 म्हणजे क. तेवढंच एक अयोग्य आहे, पर्याय क्रमांक 3. 32 नंबरचा असत्य विधान कोणते? असत्य म्हणले ते आणि 2 अचूक पर्याय निवडायचे, म्हणजे याच्यातले 2 पर्याय निवडायचे तुम्हाला. असत्य विधान बघा, आता समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हे बरोबर आहे. समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात? एकरूप असतात. बरं, पुढे काय म्हणले बघा, समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या भुजा ज्या आहेत त्या एकरूप असतात. आता हे जे काही दिसतंय तुम्हाला, तर हे विधान त्याचं चुकीचं आहे, लक्षात घ्या. कारण समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या भुजा ह्या एकरूप नसतात, फक्त कोन असतात. पुढे काय म्हणले बघा, समांतर भुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. कर्ण पण एकरूप नसतात. ठीक आहे, आणि तिसरं विधान काय आहे तुमचं? समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तर हे योग्य आहे. म्हणजे अयोग्य कोणते होते यामधले? विधान क्रमांक ब आणि विधान क्रमांक क
हे काय त्यातले अयोग्य विधान तुम्हाला सांगता येतील. ठीक आहे. आता एक इष्टिका चितेच्या आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या दीडपट आहे. इथं घ्या लांबी रुंदीच्या दीडपट म्हणले ते. मग रुंदी घेऊ आपण x, तर लांबी किती घ्यायची 1.5x, दीडपट झाली. बर, त्याची उंची लांबीच्या दुप्पट आहे. उंची दुप्पट आहे. उंची काय आहे? उंची बघायचं. उंची काय आहे? लांबीच्या दुप्पट. लांबीच्या दुप्पट म्हणल्यानंतर ती झाली 3x. घनफळ किती आहे? 4500 घनफळ. आता घनफळाचं सूत्र आहे आपल्याकडं L गुणिले B गुणिले H, म्हणजेच किती? इथे घेतो मी 4500, इकडं x, इकडं 1.5x, इकडं 3x. इथं काय येईल बघा 4500 घनफळ. इथं दिलं 15 त्रिक 45 म्हणजे 4.5 येईल. इथं काय येईल x चा घन येईल तो. आता x चा घन कुठून आला? हे x आणि x गुणिले x चा घन होईल. याला सॉल्व्ह केलं तर काय येईल तुमचं 1000. x ची किंमत 1000 आहे x च्या घनाची, तर x ची किंमत किती येईल 10. कसं केलं हे? घनमूळ घेतले इथं. ठीक आहे, घनमूळ घेऊ असं म्हणू आपण. आता ते काय म्हणले बघा, तर टाकीची उंची किती? आता उंची काढायची, तर उंची म्हणजेच काय येईल बरं तुमची? 3 गुणिले 10 म्हणजेच किती रे 30. कशामध्ये हे सगळं उत्तर? सेंटीमीटर मध्ये. घनमीटर म्हणले ते, मग घनमीटर मध्ये म्हणल्यानंतर मीटर मध्ये येईल हे उत्तर. म्हणजे 30 मीटर कुठे दिसतो पर्याय बघा बरं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे 30 मीटर. आता पुन्हा सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं, मग 30 ला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर किती येईल 3000 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याची उत्तर आहे, ते लक्षात घ्या. ठीक आहे. उंची सांगितली आपल्याला, लक्षात घ्या. उंची सांगितली म्हणून आपण उत्तर काय केले त्याचं या पद्धतीने गेलेलं आहे. कारण उंची किती म्हणली होते ते दिसते तुम्हाला. उंची लांबीच्या दुप्पट आहे म्हणून हे उत्तर येते. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर, चाकाने 400 फेरे पूर्ण केले. मग आपल्याला काय करावं लागेल? चाकाचा एक फेरा काढावा लागेल, आणि चाकाचा एक फेरा म्हणजेच काय परीघ. आणि मग परीघ जर काढायचं असेल तर काय सूत्र आहे? पाय गुणिले डी. कारण आपल्याला व्यास दिलाय, डायरेक्ट व्यासच घेऊ आपण. तिथं 22 छेदामध्ये 7 गुणाकारात 1.4 म्हणजेच काय येईल बघा 7 दुनी 14 म्हणजेच 22 गुणिले 0.2, 22 दुनी 44 म्हणजे 4.4 मीटर हे उत्तर येईल आपलं. हे झालं चाकाचा एक फेरा. आपल्याला किती मारायचे? 400. एकूण फेरे, एकूण अंतर आपण असं म्हणू. मग एकूण अंतर बरोबर काय येईल तुमचं 4.4 गुणिले 400. एक 0 पॉइंट कटला, 44 गुणिले 400, 16 6 1 16 1 17 मीटर. एवढं अंतर मीटर जाईल तुमचं. पण सगळे उत्तर किलोमीटर मध्ये. मग पुन्हा काय करावं लागेल? किलोमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. भागाकारात किती 1000 घेऊ, म्हणजे 1.76. पर्याय क्रमांक 3 जे काही दिसतो हा पर्याय क्रमांक 3 त्यातला बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. व्हिडिओला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आता हा समांतर रेषेचा जो काही प्रमेय आहे तो असतो A/B बरोबर B/C. हे जे काही आहेत या पद्धतीनं, तसं P/Q, Q/R असा जो काही प्रमेय आहे तो प्रमेय आपल्याला काय करायचा होता. सॉरी, इथे आपल्याला AB त्याच्यानंतर BC बरोबर PQ/QR असं तिथं वापरायचं. हा प्रमेय वापरायचा, फक्त किमती टाका. मग AB ची किंमत किती आहे आपल्याकडं 18, BC ची किंमत किती आहे 30. प्रमेय तो प्रमाणाचा रेषेचा. ठीक आहे. PQ ची किंमत किती आपल्याकडे, PQ ची काढायची. बरं, त्यानंतर QR ची किंमत किती आपल्याकडे
21. चला आपण भाग देऊ याला. कितनं भाग जाईल? 3 न भाग जाईल इथं 10 वेळा, 3 न भाग जाईल इथं 7 वेळा. ठीक आहे. बर मग पुढं काय होईल बघा. 18 गुणिले 7 भागाकारामध्ये 6. 8 7 56, 6 4 5, 7 1 7 आणि 5 12, छेदामध्ये 10. म्हणजेच उत्तर किती येईल तुमचं? 12.6. हा काय झाला तुमचा? PQ झाला. मग 12.6 उत्तर करताना पण आपल्याला प्रश्नात त्यांनी काय सांगितलं ते लक्षात घ्या. आपल्याला सांगितला PR म्हणजे हा पूर्ण सांगितलाय. मग PR जर काढायचं असेल तर काय आहे त्याचं? PQ प्लस QR असं येते. म्हणून PR बरोबर PQ ची ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला. PQ दिलेला आहे किती त्यांनी? 21 अधिक 12.6 म्हणजे बेरीज केली तर किती येईल तुमची? 33.6. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर होतं. ठीक. हा प्रमेय लक्षात ठेवा. या प्रमेयावरती हा प्रश्न होता. जेव्हा रेषा समांतर रेषा दिलेल्या असतात आणि त्या काय असतात? एकमेकींना छेदतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये तयार होणारे AB आणि BC बरोबर PQ आणि QR यांचं गुणोत्तर कसं असतं? सारखं असतं. ठीक. 18 ने भागले तर बाकी 1 उरते, 24 ने भागल्यावर 7 उरते आणि 36 ने भागल्यावर 19 उरते. घेऊ इथं 18 ने भागल्यावर किती उरते बाकी? लसावीचा प्रश्न आहे बाबा. विद्यार्थ्यांनो लसावीचा प्रश्न आहे. 18 ने भागल्यावर बाकी 1 उरायला लागली. बर त्याच्यानंतर कितनं भागायचं आपल्याला? बघा 24 न भागल्यावर बाकी किती उरायली? 7 आणि त्याच्यानंतर कितनं भागायचं? 36 न भागल्यावर बाकी किती उरायली? 1 उरली. म्हणजे यांच्यातला फरक कितीचा आहे? 17चा फरक आहे. ठीक आहे. 17 आणि 17 हे सगळ्यांचा फरक कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथं काय करायचं? 18, 24 आणि 36 यांचा सगळ्यांचा काय करायचा? लसावी काढून घ्यायचा. बघा आता लसावी किती येते यांचं? 6 1 6 ने भाग जाईल. 6 3 18, 6 चौक 24, 6 6 36 नंतर 3 न भाग देईन पुन्हा याला. 3 2 6, 4 दशाला तर 7, 3 1 3 येईल इथं. इथं किती होईल? 3 2 6 नंतर पुन्हा 2 ने भाग जाईल. बरं ठीक आहे. चला बघा इकडे. इथं 1 2 4 इकडं 1 म्हणजे 6 गुणिले 3 गुणिले 2 गुणिला 2 18 गुणिले 4 बरोबर 72. हा काय झाला? लसावी. मग लसावी म्हणून हा फरक काय करा फक्त मायनस करा. 72 मायनस 17. ठीक. इथं 12 तून 7 गेले तर 5 आणि 6 तून 1 गेला तर 5 म्हणजेच उत्तर यायला पाहिजे तुमचं 55. आता त्या काय म्हणले बघा याच्यातून 7x चा वर्ग मायनस 2x अधिक 4 कोणती बहुपदी वजा केली असता हे उत्तर येईल. मग आपण असं म्हणू इथं काय बघा 7x चा वर्ग वजा 2x अधिक 4 यातून कोणती बहुपदी वजा केली असता उत्तर काय येईल? ते 10 चा वर्ग अधिक 5 x अधिक वर्ग अधिक 5 अशा पद्धतीने यायला पाहिजे. कोणती बहुपदी वजा केली म्हणले ते. मग बरोबरला क्रॉस करून आपण याला इकडे घेऊन आला तर काय होईल बघा इकडे. ठीक आहे. कोणती बहुपदी वजा केली असता उत्तर काय मिळतं हे मिळतं. मग आपण याला इकडे घेऊन येणार म्हणजेच काय होईल? हा 7x चा वर्ग मायनस 2x अधिक 4 मायनस 10x चा वर्ग अधिक 5 बरोबर x याची किंमत काढायची आपल्याला. बरं यांच्यातून वजाबाकी झाली तर काय येईल? मायनस 3x चा वर्ग. इथे जाऊ आपण मायनस मोठ्या संख्येचे चिन्ह लागेल याचं. ठीक. आता वजा 2x इथं काहीच नाही म्हणून इथंच काय येईल पुन्हा वजा 2x. इथं काय होईल बघा 5 आणि 4 किती व्हायला लागला तो 9. बर असा पर्याय तर आपल्याला दिसत नाही. आता त्यांनी काय केलंय बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे. ओके दाखवतो मी तुम्हाला काय केलं तर. इथे साइन चेंजेस करावे लागतील आपल्याला. ठीक. हा इथे जाऊ आपण बघा बरोबर आहे त्यांचं. इथं काय होईल घेतो मी सिंपल कन्सेप्ट होता इथं. बघा इकडे काय येतं 7x चा वर्ग मायनस 2x अधिक 4 हा मायनस जशाला तसा. जेव्हा ही राशी इकडे येते तेव्हा ती 10x चा वर्ग अधिक किती होते 5 बरोबर. इकडे काय येईल
एक्स गेला, हा 7x चा वर्ग मायनस 2x अधिक 4 मायनस किती होईल तो 10x चा वर्ग, चिन्ह बदलतील त्यांचे, मायनस एक्स, म्हणजे 7x मधून 10x गेले तर काय राहतील वजा 3x चा वर्ग, मायनस 2 जशाला तसा 2x, इथं अधिक वजा वजा होईल, ठीक आहे, उत्तर येईल त्याचं मायनस एक्स, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळायला पाहिजे होतं, किंवा उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, यांचे सिंपल काय करा, फक्त वर्गमूळ खाली काढून घ्या. याचं वर्गमूळ जर खाली काढलं तर ते किती येईल 1.4, याचं जर काढलं तर किती येईल 1.5, याचं जर काढलं तर किती येईल अधिक 1.7. भागाकारामध्ये याचं जर वर्गमूळ तुम्ही काढलं तर किती संख्या बघा, 3 आणि 3 6, म्हणजे बाहेर किती येते फक्त 3 संख्या येत्या, म्हणजे 0.16 असं त्याचं उत्तर येईल. याची बेरीज करून घ्या आता. बघा इथं यांची जर वजाबाकी केली तर इथे 1.4 अधिक किती 2. किती दबाव आपण बघा 1.7 मायनस 1.5, इथं राहिलं 2, इकडे किती आला 0, म्हणजे 0. किती 2. भागाकारामध्ये किती येईल बघा इकडं 0.016. याला जर सॉल्व्ह केलं तर 1.6 भागाकारामध्ये 0.016, पॉईंट नंतर संख्या वाढून घेऊ वरती, 16 16 कॅन्सल, म्हणजे उत्तर किती येईल त्याचं 100. 100 म्हणजे 10 चा घातांक 2, 100 म्हणजे 10 चा घातांक 2 किंवा 10 चा वर्ग, असं उत्तर होतं त्याचं, ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची, ठीक आहे. 2 रुपयाची नाणी, आता 2 रुपयाची नाणी किती तिच्याकडं x, 5 रुपयाची नाणी किती येतं तेवढीच, म्हणजे ती पण किती आहे xच. बर, एकूण रुपये, आता याचे एकूण रुपये किती होतील 2x, याचे किती होतील 5x, टोटल रुपये किती तिच्याकडं 196, म्हणजे इथं व्हायला लागले 7x बरोबर 196, 7 न भाग देऊ, 7 1 7 राहिले 5, 7 2 14 राहिले 5, 7 8 56, म्हणजे 5 रुपयाची नाणी किती तिच्याकडे 28 नाणी आहेत. पुढचा, 40 अंशाचा आणि 140 अंशाच्या मापाचे कोण शिरोबिंदू नसलेले कोण काढले तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे, म्हणजे एक असा काढला, ओके, आणि एक आपण असा काढला, मग त्याला एकच शिरोबिंदू नसलेले कोण काढलेत. एकच शिरोबिंदू नसलेले कोण म्हणजे कसे, ठीक आहे, एकच शिरोबिंदू नसलेले कोण हे असे आपण असं म्हणू त्याला की हा असा काढला आपण, ठीक आहे, 140 चा आणि हे किती आपला 40 अंशाचा, तर ते एकमेकाचे पूरक कोण आहेत, बरोबर आहे ना, कारण दोघांच्या मापाची बेरीज किती व्हायला लागली 180. बरं, ते रेषीय जोडीतील कोण असतील, आता रेषीय जोडीतील कोण आपण हे काढू शकत नाहीत अशा पद्धतीने, अलग लक्षामध्ये, ठीक आहे, कारण या पद्धतीनं रेषीय जोडीतील कोण आपल्याला त्याला काढता येणार, ते विरुद्ध कोण पण नाहीत आणि ते संलग्न कोण सुद्धा. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं काय बरोबर उत्तर आपल्याला सांगता येत. आता याचे सिंपल काय करायचं माहिती, जेव्हा असा प्रश्न येतो तुम्हाला पी निर्देशक पी क्यू मधलं अंतर किती आहे 2, म्हणजे झालं, मग ते 2 प्लस करून घ्यायचे, -7 अधिक -3/7 अधिक 2, एकदा 2 पर्याय काढायचे तुम्हाला, आणि म्हणून एकदा प्लस करायचं आणि एकदा काय करायचं मायनस. प्लस केलं तर काय होतं बघा -3, 7 2 14 छेदामध्ये 3, अधिक वजा वजा, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 11 छेदामध्ये 7 हा पर्याय निघेल. दुसरा -3 -14 छेदामध्ये 7 म्हणजेच -17 छेदामध्ये 7, पर्याय क्रमांक 1 असं उत्तर यायला पाहिजे. बघा आता ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 10 सेंटीमीटर, वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या जीवेपासूनचे अंतर किती असेल. आता याच्यामध्ये काय करायचं, आपले वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळामध्ये अंतर दाखवायचं, ओके, हे असं आपण असं म्हणू हे वर्तुळ आहे, ही त्याची त्रिज्या आहे, अलग लक्षामध्ये, आणि इथून आपल्याला समजा असं काढलं की आपण एक व्यास काढला इथून, तर वर्तुळातील 16 सेमी लांबी असलेल्या वर्तुळा केंद्राचे अंतर किती असं तुम्हाला सांगितलंय. वर्तुळ केंद्राचं जर अंतर तुम्हाला काढायचं असेल तर लक्षात घ्या, आपल्याला तिथे काय करायचं होतं 10 आणि
16, 10 आणि 16 म्हणजे इथे किती येईल 8. अर्धीच येईल ना ती 8. मग केंद्राचं अंतर किती म्हणलं जर काढायचं झालं तर 10 चा वर्ग मायनस 8 चा वर्ग म्हणजेच किती येईल 100 मायनस 64 बरोबर 36. 36 चा वर्गमूळ काढत किती येतं 6. तर हे 6 उत्तर त्याचं पाहायला मिळेल. पुढचा आता एका सभागृहाची लांबी 30 मीटर आणि रुंदी 9.5 मीटर आहे आणि फरशा बसवायच्या. आता एकूण फरशा काढायच्या असतील तर काय सूत्र आहे एकूण फरशा बरोबर रूमचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ असं काढायचं. बरं आता रूमचं क्षेत्रफळ म्हणजेच किती 30 मीटर गुणिले 9.5 मीटर हे सगळं मीटर मीटर मध्येच यायला पाहिजे आणि बाजू पण काय दिली अर्धा मीटर म्हणजे 0.5 मीटर गुणिले 0.5 मीटर. कारण चौरस म्हणल्यावर दोन्ही बाजू सारख्याच घ्याव्या लागतील 0.5 0.5 बरोबर आहे मीटर 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 सगळं कटलं म्हणजेच काय झालं 30 गुणिले 9.5 भागाकारामध्ये 0.5 गुणिले 0.5 इथं काय होईल पॉईंट पॉईंट वरती जाईल म्हणजेच काय येईल 300 गुणिले 950 बरोबर ना. ठीक इथं काहीच करत नाही मांडायची डायरेक्ट आपण काय म्हणू एक कटला देऊ. इथं काय येईल 5 गुणिले 5 याला जर भाग दिला तर किती यायला लागला बघा इकडं इथे घेतो मी 60 गुणिले याला भाग दिला तर 19 19 6 114 वरती 0.6 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. आता 25% कमी गुण मिळाले म्हणजे झालं x गुणिले टक्का आणि खाली x मायनस टक्का हे सूत्र तुम्हाला वापरायचं झालं. मग 25 गुणिले 100 भागाकारामध्ये 75 याला जर भाग दिला तर 3 म्हणजेच उत्तर येईल तुमचं 33.1/3 ऑप्शन पर्याय क्रमांक 3 हे सूत्र आहे डायरेक्ट त्याचं ते सूत्र तुम्हाला तिथे वापरायचं आणि त्याला सॉल्व्ह करायचं बाकी काय. एक काटकोन त्रिकोणाचे काटकोन करणाऱ्या बाजू एक 8 मीटर आणि दुसरी किती 15 तर परिवर्तुळाची त्रिज्या किती परिवर्तुळाची त्रिज्या आपल्याला फाइंड करायची. मग परिवर्तुळाची त्रिज्या जर फाइंड करायची असेल तर लक्षात घ्या इथं काहीच नाही फक्त काय करायचं 15 चा वर्ग मायनस 8 चा वर्ग बरोबर काय येतो तुम्हाला कर्ण लक्षामध्ये असं म्हणजेच 225 अधिक 64 बरोबर 289 असं होईल. 289 म्हणजेच कर्ण किती आला तुमचा हे वर्गमुळात येईल तुमचं कर्ण किती आला कर्ण म्हणजे तुमचा आला 17. आता कर्ण जर 17 असेल तर तो परिवर्तुळाची त्रिज्या काढायची म्हणजे तो अर्धाच असेल त्याच्या म्हणजे 17 भागिले 2 म्हणजेच किती 8.5 8.5 घेतो. समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेंटीमीटर आहे त्याचं क्षेत्रफळ किती समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले a चा वर्ग a म्हणजे बाजू वर्गमुळात 3/4 गुणिले 18 गुणिले 18 वर्गमुळात 3 गुणिले 9 गुणिले 9 हे 4 ने याला भाग देऊ दोन्ही वेळा म्हणजेच 81 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. ठीक पुढचा प्रश्न बघा एका तिकिटाचे बसचे दर काय सुरुवातीला 20% वाढले आणि पुन्हा दरात 10% काय झाली वाढ झाली तर मूळ टक्क्यात किती टक्क्यांनी वाढ झाली. आता याचं सूत्र आहे x प्लस y प्लस x गुणिले y भागाकारामध्ये 100. जेव्हा तुम्हाला हे असं वाढ येते किंवा घट येते तेव्हा हे सूत्र वापरायचं 20 अधिक 10 अधिक 200 दोन्ही वेळा वाढ आहे म्हणून दोन्ही वेळा प्लस येईल घट असेल तर मायनस करायचं. ठीक दोघांची बेरीज केली तर किती 32% म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. आता एका व्यापाऱ्याने 25 डझन भावाने 25 डझन संत्री विकत घेतली म्हणजेच खरेदी किंमत किती झाली बघा त्याची खरेदी किंमत 25 डझन 25 च्या भावानं म्हणजे 25 चा वर्ग 625 बर सर्व संत्री त्याने 32 रुपयाने विकली
विक्री किंमत पण काढता येईल आपल्याला. विक्री किंमत काय येईल त्याची 32 गुणिले 25. बरं 25 दोन्ही 50, 0 हातचे आले 5, म्हणजेच इथं किती येईल 25 ते 75 आणि 8. म्हणजेच इथं नफा झाला त्याला. नफा किती झाला तर आपल्याला सांगता येईल की हे 75 म्हणजे 25 75 टाकले तर 700 आणि ते 100 म्हणजे 175 रुपये काय झाला नफा. आपल्याला त्यांनी सांगितलं किती टक्के नफा झाला. मग शेकडा नफ्याचं सूत्र आहे शेकडा नफा बरोबर काय येतो नफा छेदामध्ये खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100. मग नफा घ्या 175, खरेदी किंमत किती आहे त्याची 625 गुणाकारामध्ये 100. इथं 25 चा भाग जाईल आणि इथं कितीचा भाग जाईल 4 चा. इथं 25 ने इथं कितीचा भाग जाईल 7 चा. 7 चोक किती होतो तो 28%. 28% काय झालेला आहे त्याला नफा झालेला आहे. ठीक. बघा आता 216 मीटरची लांबी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली. आता 5 ठिकाणी कापली म्हणजेच काय होईल 5 काप म्हणल्यानंतर 6 तुकडे होतील तिचे. किती तुकडे होतील 6 तुकडे. मग 6 ने भागायचं 216 भागिले 6 म्हणजेच किती 36 मीटर येईल. आता सगळे पर्याय कशामध्ये सेंटीमीटर मध्ये म्हणजे 36 गुणिले 100 याचा अर्थ 3600 सेमीचा एक तुकडा होईल. पर्याय क्रमांक 2 उत्तर घ्यायचं. प्रश्न सोपे आहेत, कन्फ्यूज होऊ नका. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थ्यांना कन्सेप्ट माहिती नसतात ना ते चुकून जातात प्रश्न. बरं 50 उत्तर काय बघा याच्यामध्ये पुढील पैकी कोणती राशी काय करायची तुम्हाला टाकायची म्हणजे त्याचं उत्तर काय येईल तुमचं काढता येईल. याला फक्त काय करायचं बघा 2 जे काही आहेत यांचे वर्गमूळ घ्यायचे बाकी काहीच नाही. याचं वर्गमूळ घेतलं तर काय येईल 7x आणि याचं वर्गमूळ घेतलं तर 8 छेदामध्ये y. अशा पद्धतीनं आपल्याला त्याला काय करायचं होतं पर्याय निवडायचा होता आणि त्याला कितीने गुणायचं होतं पुन्हा तुम्हाला 2 ने गुणायचं होतं. अलग लक्षामध्ये याला कितीने गुणायचं पुन्हा 2. म्हणजे याला जर तुम्ही सगळं सॉल्व्ह केलं तर पर्याय क्रमांक तुमचं जे काही आहे पर्याय क्रमांक 1 112x छेदामध्ये y असं तुम्हाला ते मिळेल आणि त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे तुम्हाला मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे होते. हे पहिले जे काही 50 प्रश्न आहेत 26 ते 50 प्रश्न हे आपण कंप्लीट केले. भाग क्रमांक 2 जो काही आहे याचा तो लवकरच आपण टाकणार आहोत कारण त्यामध्ये आपल्याला प्रश्न घ्यायचे 51 ते 75. ठीक आहे. तर सर्व स्पर्धा परीक्षा म्हणतो मी पोलीस भरती असेल यांच्यासाठी सुद्धा हे प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येतात. तसेच स्कॉलरशिपच्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे हे प्रश्न काय करायचे तुम्हाला सोडून घ्यायचे. याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला काय करा याच्यावर कसं आहे लिमिटेशन्स असतात काही प्रश्न सोडत असताना. त्यामुळं तुम्हाला यामध्ये काही अडचण आल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला या WhatsApp क्रमांकावरती काय करू शकता संपर्क करू शकतात. ज्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आल्याच्या नंतर ती पुन्हा काय केली जाईल सोडवली जाईल. 9405 82 87 42 या क्रमांकावरती तुम्हाला काय केलं जाईल पुन्हा काही विश्लेषण काही प्रश्न टॉपिक समजला नाही तर त्याची पुन्हा सविस्तर माहिती दिली जाते. ठीक आहे. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.